पाऊस आला काय? हार वाजव ना. कोणते वेळ इथं खाली वेळ आहे ना, इथून तोंड बाहेर काढते इथून निघत आणि आतून एक वेळ तिथून येतो. आतून नाही काढत का? मोबाईल आडवा झाला ना. आणि अजून ती काढली त्या दोनच वेळातून काढली. आता नाही काढली आणि ते वेळेस ते सामान काढायचं का तिथलं? तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय आदिवासी. आज आम्ही घारगाव येथे आमचे मित्र तसेच गुरु सागर सर डोके यांनी कॉन्टॅक्ट नंबर दिल्यामुळे. तुमचं नाव काय? नायकवाडी. नायकवाड पूर्ण ना? आदित्य नायकवाडी. आदित्य शेठ नायकवाडी यांच्या घरात साप निघलेला आहे. तर त्याला पकडण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आदित्य शेठ यांचं खूप खूप अभिनंदन, कारण ते एका मुख्य जीवाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. तर तुम्ही पण असे साप दिसले किंवा वन्यजीव दिसले तर मारू नका, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून त्याचा जीव वाचेल, मुख्य जीवाचा, आणि आपला धोका टळेल. तर जय शिवराय. नाही नाही, आता आम्ही बसूनच आहे. बाहेरून बघ. चिकूला ईद आणि ईद निघत आहे. तिथं आहे बरोबर. ना त्या गडूशीच्या माग तो असं उभा पाईप आहे का तिथं मोकळे किती खोली काय माहिती. आता 10 मिनिटं झाले असतील तेव्हा ते तोंड बाहेर काढलं. बरंच खोला इकडे पुढं
इकडे आहे का? हा इकडे ते 10 मिनिटापूर्वी ना तिकडं होते ते त्या पण साईड. मग इकडं कुठं भीड हा आहे त्या का? साईडला होते. अरे इकडं कुठं भीड आहे का? नाही. लय वेळ पण नाही झाला, तुम्ही ते याच्यापाशी असतील तेव्हा तिथं बाहेर तोड घेऊन. तिथं का? हा. पाण्याची काय देवचं ना बा. इकडल्या याच्यातून पाणी आलं. पाणी भरलंय याच्यात एका इथून पाणी दिसते. नाही नाही ते पूर्ण फार लोड होऊन देऊ लागेल. लोड होऊन कमीत कमी 20 मिनिटात त्याचा दम राहतो 20 मिनिट. काय? हो. इकडून बाहेरून पाणी काढलं वाटलं. बाहेरून तोंड काढलंय. लय मोठ आहे. बरं असं ना. बरं मी हा होय नाही सुटत बरं जा. घरातून आणायला काहीच नाही दुकान करून. आणि पटकन सुटन ते एक तर वल्लय. या लवकर पाहिलं फंडा कसा उतरतोय. सपाटीला घेता का इकडे आमच्या बाबांना पाहिजे. इथे पुढे घ्या. तर तिकडे या ना धन्यवाद आमच्या मित्रांनो. हा? आज खूप अशा सुंदर मोठ्या सापाला जीवनदान भेटलेलं आहे. आमचे मित्र, तुमचं नाव काय? उमेश पारदी. उमेश पारदी यांनी कॉन्टॅक्ट केल्यामुळं साप पकडण्यासाठी खूप मदत झाली. तसेच घरमालक आदित्य शेट नायकवाडी यांचं पण खूप खूप अभिनंदन. कारण त्यांच्यामुळं खूप अशा सुंदर नाग जातीच्या सापाला जीवनदान भेटलेलं आहे. तुम्ही पण असे वन्यजीव दिसले घराच्या जवळ तर मारण्याचा प्रयत्न करू नका, त्यांना जीवनदान देत चला. कारण असे वन्यजीव वाचले तर जंगल झाडे वाचतील आणि झाडे वाचली तर पाऊस पाणी भरपूर होईल, आपल्याला ऑक्सिजन भेटेल. तर ताई आहेत, हे बाबा आहेत, हे बाबा आहेत, यांचं खूप खूप अभिनंदन. कारण त्यांनी लक्ष ठेवल्यामुळं पकडण्यासाठी खूप अशी मदत झाली. तर पाहू शकता त्याला असा धोका वाटला तर तो मोठा असापणा काढतो. कारण त्याचा जीव वाचवण्यासाठी तो आपल्याला चेतावणी देतो की माझ्याजवळ येऊ नका. आणि चुकून जर असा साप दिसला
तर त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका, कारण तुमच्याबरोबर धोका होऊ शकतो. आणि पकडण्याचा सुद्धा प्रयत्न करू नका, कारण त्याला धोका वाटला की त्याचा जीव वाचवण्यासाठी तो हमला करतो. आणि तर त्याला पॅक करत आहोत आम्ही. मोठी भरणी नाही का? नाही मोठे पण तुम्ही मोठे साईज. तर खूप फास्ट हा ॲग्रेसिव्ह नाग जातीचा नाही साप जाणार आहे. ती तिला तोंड एवढे एवढे तिथे. त्याच्यात बसणार नाही ना ते. त्याच्यात नाही बसायचं ना, याच्यात मोठे 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 आपले. ते लय दिवसापासून येत असं. नाही का? नाही तर मग कोण आहात ना. तर मित्रांनो पाहू शकता, हे पहा असं वीज सोडतो. त्याची विषारी दात असे असतात. तिकडून बघ त्या कागदाच्या त्या बाजूला. बघू शकता हे पहा विष सोडलं असं वरून टाळूला त्याचे दात राहते. सोडलं का विष? हा. हो, किती पॅक पकडले. त्याला बोल नाही ना. होल तर आलं नाही कुठे. खोल पाहिजे का त्याला? नाही नाही बोल असतं ना ते डोकं बाहेर काढतं. नाही चांगली नवीन. मोठी भरणी नाही का? बरं नाही न्यायची. त्याच्यापेक्षा अहो, नाहीये. तेवढ्या बरणीत नाही बसायचं. ते मोठं आहे ना. टाकून देऊ. जवळ जाऊ दे आता त्याने घातले ते. ते शेपटी बाहेर आहे ना थोडीशी. आली आली. तर मित्रांनो आमचा YouTube चॅनल